अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा। संत संग देई, संत संग देई, अनिके प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई। संत संग देई, संत संग देई, अनिके प्रवाही घालू नको। जनार्दनाचा एका करुणा वचनी, करी विनमनी पायापासी। संत संग देई, संत संग देई, अनिके प्रवाही घालू नको। पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन। सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारो नियाता तो पिता महाचा पिता, लक्ष्मीचा भरतायसे मने विठाला 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 विठाला। अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा। संत संग देई, संत संग देई, अनेके प्रवाही घालू नको। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भगवान पांडुरंगरायाच्या समोर आपल्या अंतःकरणातील भावना प्रकट केली आहे। अर्थात आपल्या अंतःकरणातील जी मागणी आहे ते भगवंताच्या समोर त्यांनी प्रकट केलेली आहे। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार। या ठिकाणी जो पवित्र असणाऱ्या या तपभूमीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, हा सप्ताह म्हणजे एक साधू पुरुषाचं, एक नातांचं पुण्यस्मरण आहे। श्री योगी 108 ब्रह्मलीन वैद्यनाथजी महाराज यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन आहे। आणि 15 वर्षापूर्वी ते आपल्यातून गेले आहेत आणि त्यांचं पुण्यस्मरण करणं म्हणजे त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य सर्वांचं असतं। त्याचबरोबर या ठिकाणी तप करणारी सर्व साधू महाराज मंडळी उपस्थित आहेत। त्यांच्याच प्रेरणेतून, त्यांच्याच संकल्पनेतून हा सोहळा या ठिकाणी चालू आहे। आणि या सोहळ्यातील आजची ही जागराची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आहे। महेश महाराजांनी फोन केला आणि ही जागराची एकादशीची आजची कीर्तन सेवा आहे। मी दुसरीकडे कुठे घेत नाही एकादशी, पण आज असं आहे इथं लवकर कीर्तनानंतर आमचं करता येईल म्हणून या ठिकाणी आजची एकादशी सेवा
ही माझ्या वाट्याला आली आहे. आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण देवमान्य श्रोते माझ्यासमोर आहात. सर्व राजकीय क्षेत्रातील या ठिकाणी लोकनेते सन्मान्य संभाजी अण्णा राजे भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य बँकेचे अधिकारी TDO माजी TDO सन्मान्य मडुळी साहेब यात उपस्थित आहेत. सर्व आमचे गायक मंडळी, मृदंग वादक, जुने मृदंगमणी बाळासाहेब आणि सर्व उपस्थित असणारे देवमान्य श्रोते, सर्वांच्या समवेत या अभंगात काही म्हणणं आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं. त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. कीर्तन हा विषय असा असतो की जे अभंग असतात त्या अभंगाचं चिंतन करायचं असतं. त्या अभंगामध्ये जो विचार सांगितलेला असतो तो आपल्या जीवनातला गरजेचा विचार असतो आणि म्हणून त्या विचाराशीच आपण संलग्न राहायचं असतं. आणि वक्त्याने त्या अभंगाचा जो मर्म आहे, अभंगाचा जो भाव आहे तो श्रोत्यांसमोर मांडायचा असतो. आणि तो जो भाव आहे, त्यांचे जे अभंग असतात त्या अभंगामध्ये काय विषय आहे, त्यांनी का असा विषय आपल्याला सांगितलेला असेल याचं चिंतन आपल्याला ते करायचं असतं. आणि म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये भगवंताच्या समोर एक संगतीची मागणी केलेली आहे, ती बी सत्संगतीची मागणी केलेली आहे. असा शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे सदन आणि श्रीमंत संत होऊन गेले. संत मालिकेमध्ये संत तुकाराम महाराज आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे सर्व संतांमध्ये श्रीमंत संत होऊन गेले. संत तुकाराम महाराज हे त्यांची 1000 एकर जमीन देहूगावला होती. 1000 एकर जमीन होती. 65 लाखाची सावकारकी त्या काळामध्ये होती. मोठी परिस्थिती असलेले संत तुकाराम महाराज होते आणि शांतीब्रह्म महाराज तर जहागीरदार होते. दररोज कथेला आलेल्या सर्व मंडळींना शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रसाद म्हणून साखर द्यायचे, घरी घेऊन जा म्हणायचे. असं त्यांचा मोठा उपक्रम त्या काळामध्ये चालू होता. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज सगळे संत साक्षात्कारी होऊन गेले. त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला आणि म्हणून भगवंताने नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम केलं. ते कोणाला ओळखू आले नाहीत. श्रीकन्या रूपामध्ये नाथ महाराजांच्या घरी भगवंताने काम केलं. श्रीकंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तिरी धुतासे. नाथ महाराज पूजेला बसले की पूजेला बसल्यानंतर ते चंदन उगाळून द्यायचे. पूजा स्नान करेपर्यंत पूजेचे साहित्य आणून ठेवायचे. इकडे नाथ महाराजांची पूजा झाली की लगेच तिकडं स्वयंपाक घरामध्ये जायचे. त्यांच्या गिरिजाबाईंना कांदा चिरू लागायचे, म्हणजे काही जे असेल ते भाजी चिरू लागायचे. असं काम नाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवान करत होते. मग एवढा अधिकार शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा होता. मग एकनाथ महाराजांनी भगवंताकडे अशी मागणी केलेली आहे. संत, प्रत्येक संत असे असतात की ते कधी आपल्या स्वतःसाठी कधी मागत नसतात. आणि का मागत नसतात तर त्यांच्या जे जीवनातल्या बाह्य गरजा आहेत, भौतिक गरजा आहेत, ते परिपूर्ण झालेले असतात. का त्यांच्या दारामध्ये रिद्धी-सिद्धी लोटांगण घालत असतात. आणि म्हणून संतांनी संसारी जीवनासाठी, प्रपंचासाठी असं काही भगवंताला काही मागितलं नाही. का त्यांना माहीत होतं भगवंताला जरी मागितलं तरी भगवान आपल्या कर्माचंच फल आपल्याला देत असतो. तो साक्षी असतो. आपण जे केलेलं कर्म आहे त्याचंच फल मिळत असतं. देवाला काही कर्म सोडून काही देता येत नसतं. आणि म्हणून आपला प्रपंच संसार जो आहे तो संसार आपल्या कर्मावर अवलंबून असतो. देव त्याच्यात बदल करत नाही. फक्त फल योग्य वेळी योग्य देत राहतो. इष्ट अनिष्टाने मिश्र फल हे संसार जीवनामध्ये आपल्याला मिळत राहतात. पण भगवान परमात्म्याकडे संतांनी संसारातलं का मागितलं नाही? का त्यांचा संसार पूर्ण झालेला होता. का पूर्ण झाला होता? तर त्यांच्या संसारामध्ये सिद्धी कार्य करत होत्या. संत तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दारामध्ये 8 प्रकारच्या सिद्धी लोटांगण घालतात. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजाती दुरी दवडिता. आमच्या दारात सिद्धी लोटांगण घालतात. त्यामुळे कोणापुढे हात पसरण्याची आम्हाला गरज पडत नाही. मागायचं असेल तर देवालाच आम्ही मागू. लोकांना काही मागणार नाही. आम्ही का मागणार नाही? देण्यासारखं त्यांच्याकडे काही नसतं. आणि म्हणून लोकांकडे मागण्याची आम्ही कधी मागितलं नाही. संतांनी मागितलं ते देवासमोरच मागितलं. आपल्या अंतःकरणातील भावना त्या परमेश्वराच्या समोरच त्यांनी प्रगट केल्या. ते म्हणतात आमच्या जीवातली गोष्ट सांगायची म्हणलं तरी देवा तुलाच सांगू, मागायचं म्हटलं तरी देवा तुलाच मागू, आणि पायाला लागायचं तर तुझ्याच पाया पडू, आम्ही दुसरीकडे पायाला लागणार नाही. संतांचा हा बाणा होता, तो स्वाभिमान होता त्यांचा. आणि म्हणून त्यांचे प्रमाण आहेत, मागणे ते तू
मागू, जीव भाव तुझे सांगू, लागे तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागायचं असेल देवा तुलाच मागू, जीवातली गोष्ट सांगायची तर तुलाच सांगू, दुसऱ्याला सांगायचं नाही. दुसऱ्याला सांगून का उपयोग होत नाही. म्हणून असं आहे, जीवातली गोष्ट सांगायची. काही गोष्टी अशा आहेत की ते लोकांना सांगू नयेत. असं 9 गौप्य त्याला म्हणतात. बरं का, देवालाच सांगावं ते 9 गौप्य आहेत. एक वेळ लोमहर्षी नावाचे ऋषी बरं का फिरत फिरत गेले इंद्र दरबारामध्ये. अशी कथा आहे. इंद्र भवनामध्ये गेले तर इंद्र हा देवांचा राजा आणि त्याचं 5-6 बंगले बांधले होते, पण त्याला काही पसंत पडलेले नव्हते. म्हणून 7व्या बंगल्याचं बांधकाम चाललं होतं आणि इंद्र त्या ठिकाणी उभा होता. लोमहर्षी ऋषी त्या ठिकाणी गेले आणि लोमहर्षी ऋषी गेल्यानंतर इंद्राने नमस्कार केला आणि नंतर विचारलं, महाराज कुणीकडून आला तुम्ही? म्हणले असंच फिरत फिरत आलो. म्हणले पर्यटन चाललेले माझं, फिरतोय. मग इंद्राला विचारलं लोमहर्षी ऋषीने, तुमचं काय चाललंय राजे, तुम्ही देवांचे? त्यानं सांगितलं माझे काय नाही, 6 बंगले झालेत पण ते काय मला पसंत पडले नाहीत, 7व्या बंगल्याचं बांधकाम चालू आहे, ते पाहतोय. पडले बरं बरं बरं. मग लोमहर्षी ऋषीला इंद्राने विचारलं, महाराज आपला पत्ता काय? पत्ता आपला? ते म्हणले बेपत्ता. आम्हाला पत्ताच नाही ना. आम्हाला पत्ता नाही का? आम्हाला घर नाही, आम्हाला कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, ओळखपत्र नाही, आधार कार्ड नाही, जॉब कार्ड नाही, हे कसलंच कार्ड नाही ना आम्हाला. त्यामुळे आम्ही असंच आहेत म्हणले बेपत्ता. बरं मग तुम्ही घर का बांधलं नाही? त्यावेळी लोमहर्षी ऋषीने सांगितलं, जगायचं किती दिवस आणि कशासाठी घर बांधायचं? आम्हाला जगायचं किती दिवस, कशासाठी घर बांधायचं? 2-3 वेळा झाल्यानंतर विचारलं, मग तुम्ही राहता कसे? ते म्हणले ही काय ही वळकटी ना माझी, इकडून ऊन लागल्यानंतर अशी धरतो. म्हणले ही वळकटी अशी धरतो, वरून ऊन लागलं तर अशी वरती धरतो आणि 5 वाजता असं इकून धरतो. म्हणले पाऊस आला तर वरती धरतो आणि झोपताना खाली निमी टाकतो, निमी वरून घेतो. झालं म्हटले माझं काम. ही माझं एवढंच आहे. घर का बांधलं नाही? ते म्हणले जगायचं किती दिवस. जगायचं किती दिवस म्हटल्यानंतर मग इंद्राने विचारलं, महाराज आपलं वय किती तेवढं सांगा बरं, आपलं आयुष्य किती? तुम्ही जगायचं किती दिवस, जगायचं किती दिवस म्हणता. त्यावेळी लोमहर्षी ऋषीनं सांगितलं, राजा आयुष्य कधी कोणाला सांगायचं नसतं. आयुष्य कोणाला सांगायचं नसतं, पण आपण सांगतो. जरा 70-80च्या पुढे गेलेली माणसं ते जास्त वय सांगतात बरं का, आणि 40च्या आतले ते कमी वय सांगतात. 40च्या आतले कमी वय सांगण्याचं कारण लग्न जमत नाही, त्याच्यामुळं कमी सांगतात. आणि 70-80च्या पुढे गेलेली पार 100च सांगतात. मग आता थोडं राहिलं म्हणतात, पार गाठलं, जास्त सांगतात. आयुष्य आपलं सांगू नये. लोमहर्षी ऋषीने सांगितलं, 9 गोष्टी सांगितल्या. आयुत्तम ग्रह छिद्रंच मंत्र मैथुन भेषजाम दानम मानम अपमानांच 9 गौप्याने यत्नेताम. या 9 गोष्टी राजा कोणाला सांगायच्या नसतात. पहिलं आयुष्य कोणाला सांगायचं नाही. आपलं किती आयुष्य सांगायचं नसतं म्हणले, आयुष्य सांगायचं नाही. दुसरं पैसा आपल्याकडे किती सांगायचा नाही. घरातली भांडणं कधी बाहेर सांगायची नाहीत बरं का. ग्रह छिद्रांच मंत्र सांगायचं नाही, मैथुन सांगायचं नाही, औषध सांगायचं नाही, दान केलेलं सांगायचं नाही, मान मिळालेला सांगायचं नाही आणि अपमान झालेलाही सांगायचं नाही. या 9 गौप्याने येत नाही. त्या 9 गोष्टी कोणाला सांगायच्या नाहीत. त्यावेळी हे का नाही सांगायचं म्हणजे आयुष्य कधी आपलं सांगायचं नाही. दुसरं पैसा आपल्याकडे किती सांगायचं नाही. पैसा जर आपण लोकांना सांगत बसलो बरं का, म्हणजे जास्त पैसा सांगितला तर ईडी आपल्याकडे येईल, आणि कमी जर सांगितलं लोक भुकाट ठरवतील. त्यामुळे पैसा कधी सांगायचं नाही. पोराला सांगायचं नाही तर चोराला कुठे सांगत बसता. कोणाला सांगायचं नाही. पैसा कधी सांगायचा. आयुर्वित्तम ग्रह छिद्रांच. घरातली भांडणं कधी बाहेर सांगायची नाहीत. का घरातली भांडणं जावाची असो भावाभावाची असो ती आपली घरात ठेवायची. बाहेर जर सांगितलं लोक भांडणं मिटवत नसतात, पेटवीत राहतात. ती भांडणं कधी मिटवत नसतात. म्हणून ग्रह छिद्रांच घरातली भांडणं बाहेर सांगायची नाहीत. मंत्र सांगायचा नाही, मंत्राची पावर कमी होते. मैथून सांगायचं नाही, मंत्र मैथून. औषध लोक काही सांगत नाहीत, औषधच पावर कमी होते म्हणजे औषध सांगत नाही. पैसे जाम दान केलेलं सांगायचं नाही. का दान केलेलं जर सांगितलं तर दानाचं काय होते, पावर कमी होते, त्याच्या फलाची पावर कमी होते. जसं शेतकरी पेरलेला लगेच बुजून टाकतो मग ते उगवतो. पेरलेलं जर उघड ठेवलं तर पाखरं खाऊन टाकतात. म्हणून दान केलेलं सांगायचं नाही बरं का.
मान मिळाल्याला सांगायचं नाही. जर मान मिळायला सांगितला तर ज्यांना जमत नसतं ते विरोधात निर्माण होत असतात. दानम मानम, अपमान कधी सांगायचा नाही. अपमान जर सांगितलं लोक लगेच हलगीच घेते हातात, टंग 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 टंग. दानम मानम अपमानांचं नवगोप्यानी येत नेता. मग आपलं आयुष्य कधी सांगायचं नसतं. त्यावेळी इंद्राने आग्रह धरला की महाराज माझी इच्छा आहे, तुमचं वय सांगा तुम्ही. ते म्हणले आता तू देवांचा राजा आहे आणि म्हणून तुला मी सांगतो माझं आयुष्य. या शरीरावर जे केस दिसतात का? म्हणले हो. याच्यातले काही केस झडलेले दिसतात माझ्या शरीराचे? म्हणले हो. माझ्या एका एका केसाच्या आयुष्यामध्ये 17 इंद्राचं आयुष्य गेले म्हणले. माझ्या एका केसामध्ये 17 इंद्र गेलेत होऊन म्हणले. एक, अरे बापरे, इंद्राला असा झटका बसला. नामदेव महाराजांनी लो महर्षी ऋषींचं आयुष्य वर्णन केलं. पूर्वीच्या लोकांचं आयुष्य वर्णन करताना लो महर्षी ऋषीचं वर्णन केले. अरे मना शोक करसे किती, अरे मना शोक करसे किती, अरे शोक करसे किती, अरे शोक करसे किती. हे तव वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती. हे अवघे अंतीचा वाया जाईल जने, जाईल जने. अरे मना शोक करसे किती, अरे मना शोक करसे किती, अरे आपल्या मनाला नामदेव महाराजांनी उपदेश केला. त्याच्यामध्ये पूर्वीच्या आयुष्याची यादी त्याने सांगितली. मनाला सांगितलं मना शोक करू नको, पूर्वीचं आयुष्य पहा, आपल्या हातामध्ये ते नाही. आयुष्य भविष्य नाही हाती, अंती अवघेच वाया जाईल जणे. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र मापा, 700 ते 9 मास मापाता हिरण्य कश्यपा काय झाले. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,709 महिने हिरण्य कश्यपूला आयुष्य होतं. त्याच्या पुढचं आयुष्य वर्णन केलं. 14 कल्प मार्कंडया पडे, तै लो महर्षाचा रोम जडे. बकत आलब्याचे निमिष मोडून गेले एवढे अरे मना. बकत आलब्याचे आणि पुरे निमिषे वट हंसाचा उपडा पिच्छन तयश होता मृत्यू प्रवेश. 1 श्वास ब्रसुंडीचा, मरणांत पुरे ब्रसुंडीचा, 1 श्वास कुर्माचा, नामावी नवी केशवाचा आणि वेगे विठोबाचा पंतधरा. लो महर्षाचा रोम जडे, असं वर्णन आहे. लो महर्षाचं रोम. मग इंद्राला समजलं की यांच्या एका केसामध्ये 17 इंद्र झालेत. लो महर्षी ऋषीला विचारलं महाराज हे कशामुळे तुम्हाला आयुष्य वाढलं? त्यांनी सांगितलं काही नाही, तपामुळे आयुष्य वाढलं. तप आम्ही करतो आम्हाला आयुष्य मिळतं. म्हणून साधू पुरुष जे असतात हे सगळे तप करत असतात बघा. हे तप करतात, तपामुळे त्यांचं आयुष्य वृद्धिंगत होत असतं आणि म्हणून तपामुळे आयुष्य वाढतं. इंद्र काय केलं? इंद्राने विचार केला आपल्याला सुद्धा आयुष्य मिळालं पाहिजे आणि म्हणून तपश्चर्या करायला निघाला इंद्र. त्यावेळी देवांचे गुरु बृहस्पती समोरून आले. विचारलं इंद्राला कुठे निघाला? त्यानं सांगितलं मी तपश्चर्या करायला चाललो. त्यावेळी त्यांनी सांगितलं, बृहस्पतींनी सांगितलं अरे माघारी फिर. ही जी भूमी आहे ना ही तपाची भूमी नाही, ही भोग भूमी आहे. मिळालेलं जे आहे ना ते इथं खाता येतं, पण मिळवण्यासाठी खाली जावं लागतं बरं का. इथलं आपण भाजीपाला पिकवतो आणि मुंबईचे लोक खातात. मुंबईच्या लोकांना तिथं तयार करता येत नाही, तर इकडे गेल्यानंतर खावं लागतं, तिथं तयार करता येत नाही. तसं वैकुंठ स्वर्ग या भूमी ज्या आहेत ते इथं केलेल्या पुण्याचा भोग घेण्यासाठी आहे. मग तुला तप करायचं असेल तुला खाली जावं लागेल, माणसाचा जन्म घ्यावा लागेल आणि माणसाच्या जन्मात तुला तपश्चर्या करावं लागेल. तसं तुला करता येणार नाही. इंद्राला माघारी फिरावं लागेल. म्हणून मी हे सांगत होतो मागायचं असेल
तर देवालाच मागावं. आपल्या मनातली गोष्ट सांगायची म्हटली तरी संतांनी देवालाच सांगितली, इतरांना सांगितलंय. म्हणून मागले ते तुझं मागो, जीव भाव जीवातली गोष्ट देवा फक्त आम्ही तुलाच सांगू, इतरांना सांगणार नाही. आणि म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, देवा आमचं संतांचं जे जीवन असतं ते समाज कल्याणासाठी असतं, जगाच्या कल्याणा संताच्या अवगस. हे साधू संत तपश्चर्या करतात, यांच्या पुण्यानं पृथ्वी स्थिर राहते आणि म्हणून आपण जीवन जगतो. म्हणजे खरं पृथ्वीला स्थिर राहण्यासाठी कोण त्याला कारणीभूत कोण आहे, ते सदाचार संपन्न साधू पुरुष असतात. साधू पुरुषाच्या पुण्यामुळे पृथ्वी स्थिर राहते, म्हणून आपण त्याच्यावर जगतो. जगाचं कल्याण करायचं असेल तर साधू पुरुषाची या जगामध्ये गरज असते. म्हणून परमेश्वर त्यांना खाली पाठवतो. रवी चंद्रगणा वृक्ष नदे गावश्य सज्जन येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. प्रत्येक युगामध्ये भगवान समाज गरजेचे काही घटक निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये साधू पुरुष मृत्यू लोकांमध्ये येत असतात. आणि म्हणून साधू पुरुष शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, देवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला जगाकडे दृष्टी टाकल्यानंतर असं वाटतं तळमळ निर्माण होते. जगाची तळमळ करणारे संत असतात आणि येतो हिताचा कळबळा पडते हाते म्हणून काळा. लोकांची तळमळ वाटते आणि म्हणून हे माणसाचं जीवन जे आहे ते वरती जातं ते संगतीने जात असतं आणि खाली जातं ते सुद्धा संगतीने जातं. मानव हा संघप्रधान प्राणी आहे आणि म्हणून त्याला जशी संगती मिळते आणि तसं त्याचं जीवन घडलं जातं किंवा बिघडलं जातं. म्हणून पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. पाण्यामध्ये जसा रंग टाकू तसा कलर निर्माण होतो. तसं आपल्या जीवनामध्ये जशी संगती आणि सहवास घडतो तसं जीवनावर त्याचा परिणाम होतो. महाराजांचं प्रमाण आहे, उद्धार पतन संघाचा महिमा. उद्धार पतन संघाचा महिमा त्याच्यावे आत्मा संतशे. त्याच्यावे आत्मा संतशे. संघाचा महिमा त्याच्यावे अधमा संत सेवी. उद्धार होणं आणि पतन होणं या दोन्ही गोष्टी संगतीवर अवलंबून आहेत. म्हणून नाथ महाराज म्हणतात, देवा संगती जशी मिळते तसं जीवन घडल्या जातं आणि संगती जशी मिळते तसं जीवन बिघडल्या जातं. बिघड आणि घडणं हे दोन्ही संगतीवर अवलंबून असतं. म्हणून मोठमोठाली उदाहरणं पूर्वीची जर पाहिली तर संगतीनंच काही माणसं वरती गेलेत आणि संगतीनेच काही माणसाचा घात झालेला आहे. संगतीमुळे कर्णासारखा दानशूर योद्धा नव्हता, पण कर्णाला सुद्धा रणभूमीवर अर्जुनाच्या बाणानं मरावं लागलं. कर्ण ज्यावेळी रणांगणामध्ये पडला, कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं, त्यावेळी कर्णाच्या रथाचं चाक खचल्या गेलं.
कर्णाला बाणाचं संधान साधता येणार. कर्णाने धनुष्य खाली ठेवलं आणि खाली उतरला, रथाचं चाक वरती काढू लागला. त्यावेळी अर्जुन बाण सोडायचा थांबला. कृष्ण भगवंताने विचारलं, अर्जुना बाण सोडायचं का थांबला? म्हणले कर्णाच्या हातामध्ये धनुष्य नाही आणि म्हणून मी थांबलो. सोड बाण, सोड बाण, सोड. सोडला बाण, कर्णाच्या हातामध्ये घुसला. कर्ण म्हणतो, अर्जुना हे धर्मयुद्ध नाही का? माझ्या हातामध्ये धनुष्य नसताना तो बाण सोडतोय. ही युद्धाची पद्धत अशी नाही. हे धर्मयुद्ध नाही. माझ्या हातात निशस्त्रावर शस्त्र टाकणं हे धर्मयुद्ध नाही. मग अर्जुन थांबला. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, का थांबला? ते म्हणले, त्याच्या हातात धनुष्य नाही. म्हणले, सोड बाण. परत बाण सोडला, दुसऱ्या हातामध्ये घुसला. परत बाण सोडत राहिला. तो थांब म्हणतो, अर्जुन थांबतो. कृष्ण भगवान बाण सोडायला होतात. परत बाण सोडून कर्ण शेवटी खाली पडल्या गेला. आणि पडल्यानंतर कृष्ण भगवान म्हणले, अरे रे रे रे, वाईट झालं. अर्जुन म्हणला, हे काय बोलणं कामाचं आहे का तुमचं? हे असं कुठं पद्धत असते का? म्हणजे बरेच माणसं असं जिवंतपणे बोलत नाहीत आणि 10व्या दिवशी अशी श्रद्धांजली वाहतात का नाही? असा होता आणि तसा होता. तो जीवनभर त्याच्यावर बोलला नाही. असं मग तो अर्जुन म्हणतो, तेव्हा काही पद्धत झाली का? मी बाण सोडत नव्हतो, तू बाण सोडायला लावली. आता तो खाली पडला तर तू म्हणतो, अरे वाईट झालं. अरे अर्जुना, कर्ण खरं वाईट झालं कसं सांगतो तुला, की कर्णासारखा उदार नव्हता या जगामध्ये. कर्णाला दान नावाचा, दातृत्व नावाचा गुण भगवंताने दिला होता. अवतारे देऊन कर्णा हाती कीर्ती दिगंती पाकविले. उदार नावाचा गुण कर्णाला दिला. आणि आता कर्ण खाली पडला तर तो कर्णाची अवतार या जगातील संपलं. कर्ण किती उदार आहे तुला दाखवतो चल म्हणले. कर्णाच्या जवळ भिक्षुक वेशामध्ये कृष्ण भगवान आणि अर्जुन गेले आणि कर्णाला जाता जाता म्हणाले, कर्णा अरे काहीतरी दान कर ना. तू आयुष्यभर दान केलंय, जाता जाता काहीतरी दान कर. कर्ण निचेष्टित पडलेला होता. पण दान म्हटल्यानंतर कर्ण परत सावध झाला. का? जो गुण आवडीचा असतो तो मरते समय सुद्धा तेज देतो माणसाला, शक्ती देतो. कर्ण सावध झाला. का? आयुष्यभर मी दान केले, दान शब्द ऐकला, सावध झाला आणि सांगितलं काहीतरी दान दे कर्णा. कर्णाने सांगितलं, माझी परिस्थिती अशी आहे की मृत्यू मला काही काळामध्ये कवटाळतोय. मृत्यूच्या तडाख्यामध्ये मी आहे आणि या प्रसंगात माझा हात उचलत नाही, पाय उचलत नाही आणि मी या प्रसंगाला काय दान करू? भगवंताची प्रार्थना केली, भगवान हा तर दान माझा गुण मरेपर्यंत टिकला पाहिजे, मला तर दान करता येत नाही. कर्णाच्या लगेच लक्षात आलं की आपले 2 दात सोन्याचे आहेत, बसवलेले दात सोन्याचे होते. कर्णाने सांगितलं, हे दात माझे घेऊन जातो मी, या प्रसंगाला मी तुम्हाला दान करतो, 2 दात घेऊन जा. कर्णाचे दात भगवान सांगतात, अरे कर्णा दान द्यायचे तर दात्याने द्यायचं असतं, याचकाने घ्यायचं असतं, याचकाने घरात शिरून घ्यायचं नसतं ना. तुझ्या तोंडात आम्ही कशा घेऊ, तू दे. कर्ण सरकत दगडाजवळ गेला. कर्णाने तोंड उचललं, जोरात आपटलं, खळकन दात पडले आणि सांगितलं, आता हे घ्या. कर्णाच्या, भगवंताच्या आणि अर्जुनाच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे या प्रसंगाला यानं दान केलं. अर्जुन म्हणतो, देवा एवढा जर गुणवान कर्ण तर माझ्या हातून का मारलं सांगतो याला. एवढा गुणवान आणि त्या गुणवानाचा प्राण माझ्या हातून तू घेतला देवा. त्यावेळी भगवंताने सांगितलं, अर्जुना कर्णासारखा उदार, कर्णासारखा गुणी असा क्षत्रिय नाही, पण कर्णाला मृत्यू येतोय ते फक्त अवगुण्या दुर्योधनाच्या संगतीमुळे. गुणवान कर्णाचा प्राण जातोय. विठाला गुणवान कर्ण अवगुण्या दुर्योधनाच्या संगतीमुळे त्याचा प्राण गेला. म्हणजे संगती माणसाला घालवते, संगती नाव बुडवते. कैकईचं नाव बुडालं बघा. राजा दशरथाची प्रिय राणी कैकई, कैकई आवडती राणी असताना सुद्धा कैकईचं नाव कुणी ठेवायला तयार नाही. आपल्या राशींमध्ये आहे का कोणाचं कैकई नाव? नाही. कुणी सांगितलं का तुम्हाला ठेवू नका म्हणून? कुणी ठेवू नका म्हणून सांगितलं नाही. पण कैकईचं नाव हे बुडायला गेलं, केवळ संगतीमुळे बुडायला गेलं. नाथ महाराजांनी एक ओवी रामायणामध्ये एक श्लोक आहे, असंग संग दोषण साधुयांती विक्रिमाम एक रात्र प्रसंगेन काष्टघंटा विटंबना. त्याच्यावर ओवी लिहिली नाथ महाराजांनी. ओढाळ धेनूच्या संगती धर्मधेनू चरता शेती, ओढाळ पड्या तर्के गती धर्मधेनू प्रति लोढणी. म्हणजे ओढाळ धेनूच्या संगतीमध्ये धर्मधेनूच्या गळ्यामध्ये लोढणं आलं. याचंच उदाहरण
तुकोबारायांनी आपल्या अभंगाच्या प्रमाणामध्ये अजून अभंग आलो नाही आपण. एक प्रमाण असं आहे. ओडाळाच्या संगे सात्विक नाच, ओडाळाच्या संगे सात्विक नाच, ओडाळाच्या संगे सात्विक नाच, ओडाळाच्या संगे सात्विक नाच, शनायक नाडली समागमे, शनायक नाडली समागमे, ओडाळाच्या संगे सात्विक नाच, ओडाळाच्या संगे सात्विक नाच, शनायक कैकई मंथरा दासीच्या संगतीमुळे कैकईचं नाव बुडालं. संगतीने राजाच्या राणीचं नाव ठेवायला कोणी तयार नाही. कुसंगतीनं तुकाराम महाराज म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा, ओढळाच्या संगे सात्विक नाचली, क्षण एक नाडली समागमे, डाकाचे संगती सोनेहीन झाली, मोलते चुकले लक्ष कोडी, विषाने पक्वाने गोड कडू केली, कुसंगाने केली तैशी परी. म्हणून भावे तुका म्हणे, सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. संगतीनं माणसाचं जीवन बर्बाद होतं, संगतीनं माणसाचं जीवन मृत्यूला सामोरं जातं, संगतीने माणसाच्या जीवनाचं कुटुंबाचं नाव बुडाल्या जातं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, देवा ही संगती जीवनामध्ये जी आहे ना ती चांगली आम्हाला मिळाली पाहिजे. कशी मिळाली पाहिजे की देवा ही संगती आम्हाला द्या. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरांतर ते चिरात, तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करून. सत्संगती जीवनामध्ये आम्हाला मिळावी म्हणून दुसऱ्या चरणात त्याचं वर्णन केलं आहे. संत संगते
संग देई, संत संग देई, अनिके प्रवाही घालू नको. संतांची संगती आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळावी, साधू पुरुषाची संगती आमच्या जीवनामध्ये मिळावी, अशी नाथ महाराजांनी आपली मागणी भगवंताच्या समोर प्रगट केली. संत संग देई, संत संग देई, अनिके प्रवाही घालू नको. दुसऱ्या प्रवाहामध्ये माणूस प्रवाहामध्ये वाहत राहतो, जीवनामध्ये वाहत जातो, मग इतर प्रवाहामध्ये आम्हाला घालू नको. संतांच्या संगतीमध्ये जे जे संतांच्या संगतीमध्ये झाले आले त्यांची उत्तम प्रकारची कीर्ती जगामध्ये राहिली. उत्तम प्रकारची. गावबा नावाचा एक पोळ्या खाण्यासाठी फक्त आला नाथ महाराजांच्या जवळ. फक्त पोळे दूर पुरणपोळीचा नैवेद्य असायचा आणि तो गावबा जेवायसाठी फक्त रोज यायचा तिथे बरं का, जेवायला. नाथ महाराजांच्या संगतीतच राहिला. पण नाथ महाराजांचं ज्यावेळी निर्याण होणार होतं, आता मी राहणार नाही जगामध्ये, आता माझं कार्य संपलेलं आहे. नाथ महाराज श्रोत्यांना सांगितलं, रामायण चालू होतं, महाराज आता मी सगळ्यांना विचारलं, मला आता तुम्ही निरोप द्यावा, मी जाणार आहे. महात्मे स्वइच्छेने जात असतात. ते म्हणतात आमचं कार्य संपलंय. कार्य करण्यासाठी या मृत्यू लोकात येतात, कार्य संपलं की ते निघून जात असतात. ते म्हणतात आमचं कार्य पूर्ण झालं. पण नाथ महाराजांना लोकांनी आग्रह धरला, महाराज रामायण राहिले, उत्तरकांड राहिले, अजून ते पूर्ण कोण करील? नाथ महाराज म्हणजे अरे ते गावबा करीन ना पूर्ण. ते लोक हसले सगळे, गावबा ते फक्त पोळ्या खायला येतो म्हणले, आणि तो गावबा कसा पूर्ण करीन महाराज? ते म्हणले करील पूर्ण तो. नाथ महाराजांनी गावबाला बोलून घेतलं, गावबा मी जाणार आहे, पुढचं रामायण तू लिहायचं. तो म्हटलं तुम्ही सांगितलं लिहीन ना म्हटलं. हा, नाथ महाराज गेले. उत्तर कांड जे रामायणातलं आहे शेवटचं कांड ते गावबाने पूर्ण केला. अनुस्वार मात्रा याचा अजिबात फरक नाही. नाथांच्या ओव्यासारखे ओव्या तयार झाल्या. याचं कारण काय? फक्त संगतीमध्ये आला. आणि संगतीनं सामान्य माणूस गावबा, पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा, पण त्याचं इतिहासामध्ये नाव राहिलं बघा. विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये सत्संगतीमध्ये उत्तम प्रकारची कीर्ती राहत असते. जीवन जगताना उत्तम कीर्तीने तो जीवन जगतो, उत्तम कीर्ती ठेवून तो निघून जात असतो बरं का. म्हणून तुका म्हणे जियावे आणि सत्कीर्तीने बरवेन. सत्कीर्तीने जीवन जगावं आणि उत्तम कीर्ती ठेवून निघून जावं, हा माणसाच्या जीवनातला नफा आहे. आणि तो नफा कमवायचा असेल तर फक्त साधू पुरुषाच्या संगतीमध्ये आलं पाहिजे बरं का. संतांच्या संगतीमध्ये जे जे आले आणि त्यांचं जीवन उद्धरून गेलं. आणि म्हणून जगत संत शांती ब्रह्मन एकनाथ महाराज म्हणतात, देवा आम्हाला दुसरं काही देऊ नको. तू दाता आहेस, श्रीमंत आहेस, उदार आहेस आणि स्वतंत्र आहेस. तू श्रीमंत आहे, तू उदार आहे आणि तू स्वतंत्र आहेस, अशी तुझी कीर्ती आहे देवा. पण आम्हाला मात्र देत असताना एवढंच द्या. संत संग देई, संत संग देई, अनिके प्रवाही घालू नको. जे संगतीमध्ये आले, आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता हे लहान मुलं आहेत. रेणुकर मुलगा आहे हा, माऊली नाव काय नाव? राम. राम लखन आहे. राम लखन सीता सहित हृदय बसू सुरू असं हनुमान चालिसामध्ये आहे बरं का. राम आणि लखन हे काय? कृष्णा. वा वा वा. मग दोन्ही अवतार गावले की इथेच रामकृष्ण अवतार. आता उदाहरण सांगतो मी. आता यांच्या वयाची मुलं आहेत आणि ही मुलं आहेत बघा. आता ही मुलं सत्संगामध्ये आलेली आहेत. आता हे सत्संगात आलेली ही शिकतील चांगली, शिक्षण चांगलं होईल बरं का. यांना नोकरी लागेल किंवा प्रपंच चांगलं करतील, व्यसनाधीन जाणार नाहीत, म्हणजे यांचा पूर्ण काळ चांगला जाईल ना. आता यांच्याच काळातली जर संगतीमध्ये बिघडली, गुटक्यामध्ये गेली, खटक्यामध्ये कशात गेली, तर ते त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं का नाही सांगा? त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं ठरवायचं. त्यांचा परिवार सुद्धा उद्ध्वस्त झाला. ते चांगली कीर्ती ठेवणार नाहीत का? संगतीवर जीवन महत्वाचं असतं. एका राजानं 2 पोपटाची पिलं 2 ठिकाणी पाळायला दिली होती. एक अशा साधूच्या आश्रमामध्ये दिलं, नाथांच्या आश्रमामध्ये, आणि एक पिलू जे होतं ते निषिद्ध कर्माचं आचरण करणाऱ्या घरी गेलं ते बरं का.
आणि मग ते दोन्ही पिलं वाढली. बऱ्याच काळानं राजाच्या लक्षात आलं की आपण ही पिलं पाळायला दिली पोपटाची, हे पाहू आपण काय चाललंय त्यांचं ते. राजा स्वतःहून त्या पिलांना भेटायला त्या घरी गेला. ज्या साधूच्या आश्रमामध्ये जे पिलू होतं ते श्लोक शिकलं होतं, ते आदर करायचं, या बसा राम राम, आदर करायचं, श्लोक म्हणायचं. फार आनंद वाटला राजाला, आनंद वाटला. तो पिंजरा पिल्लू तसंच बरोबर घेतलं ते पोपटाचं. आणि जे निषिद्ध कर्माचं आचरण करतात तिथं सगळंच निषिद्ध वाईट चालतं. तिथं गेल्याबरोबर राजा अंगणात तोपर्यंत त्या पिलानं 2-4 शिव्या दिल्या. राजाला शिव्या दिल्या. राजाला खूप राग आला, तलवार काढली आणि त्याला मारूनच टाकतो. म्हणून राजानं तलवार मारणार एवढ्यात जे त्याच्या बरोबर आलेलं पिलू होतं का ते राजाला बोलू लागलो, राजे त्याला मारू नका, त्याला मारू नका. तो शिव्या देतोय हा त्याचा दोष नाही, आणि मी ओव्या म्हणतोय हा माझा गुण नाही. हा संगतीचा परिणाम आहे. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. मी चांगल्या संगतीमध्ये आलो, ओव्या म्हणू लागलो. तो चांगल्या संगतीत गेला नाही, शिव्या देऊ लागला. संगतीचाच परिणाम जीवनावर होतो हे निश्चित नाथ महाराजांना माहित होतं. म्हणून द्यायचे तर देवा चांगली संगती आमच्या जीवनामध्ये द्या. संत संग देई, संत संग देई आणि अनेके प्रवाही घालू नको. बैसता संताचे संगती कोडो आले कमलापती. संतांच्या संगतीत आपलं जीवन आपल्याला कळायला जातं. विचार करायला माणूस संतांच्या संगतीत चांगला विचार करतो, आणि चांगला विचार केल्यामुळे त्याची कृती सुद्धा चांगली घडते. कृती चांगली घडली की त्याची पुढची जी फलं असतात ती सुद्धा चांगली जीवनामध्ये मिळत राहतात. आणि म्हणून महाराज वर्णन करतात, या या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठ. सुख या संत समागमे नित्य दुन्यावे तुझे नामे. दहन होती सकळे कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो मनो नाही काही चिंता. म्हणजे संगती चांगली द्या. संत संग देई, संत संग देई अनेके प्रवाही गारू नको. मग थोडा काळ जरी संगती मिळाली, थोडा काळ तरी महात पापाची निवृत्ती होऊन जाते, असं पहिल्या चरणात होतं.
घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा. अर्धक्षण जरी संतांची संगती घडली, आता अर्धक्षणाचा पूर्वीच्या आयुष्याचा विचार केला तर आपलं आयुष्य क्षणाचं भरतं. निना अर्ध्या आयुष्यात का होईना पण संतांची संगती आपल्याला घडावी, निम्या आयुष्यात का होईना पण संतांची संगती आपल्याला मिळावी. अर्धक्षण घडता वाल्या कोड्याला फार उशिराच मिळाली होती. बरेच लय कुटानं करून नंतर संगती मिळाली नारदांची. वाल्या कोड्याने खूप पाप केलं, पाप इतकं केलं 7 रांजण भरले म्हणले, नुसते शुद्ध ब्राह्मण मारलेले आणि आपल्यासारखे जनरल बेरजीलाच धरले नाही मारलेले तर का. त्यांच्याकडे काहीतरी वस्तू सापडायची म्हणून ते बेरजीला लागले. असे खूप मारले वाल्या कोळ्याने, पण नारदांची त्याची भेट झाली होती. नारदाच्या अंगावर बी तो मारण्यासाठी धावून गेला होता. नारदांनी त्याला पाहिलं, म्हणले थांब काय करतो, थांब म्हटल्यावर तो म्हणला थांब म्हणणारा पहिलाच भेटला मला. अजून थांब म्हणणारं कोणी भेटलं नव्हतं. मला पाहिल्यावर जीवच सोडून द्यायचे लोक. माझी कुराण पाहिली की जीव सोडून द्यायचे, काही पडून जायचे, पण थांब म्हणणारा पहिलाच भेटला. साधू पुरुष जे असतात ते कोणालाच भीत नसतात बरं का, ते घाबरत नसतात कधी. हे निष्प्रह असतात लोक, हे निष्प्रह साधू कोणाला भीत नसतात, घाबरत नसतात. एक साधू रस्त्याला बसलेला होता पाय पसरून, मागून राजाची स्वारी आली. राजाचे दूत आले, सांगितलं महाराज पाय पसरून तुम्ही रस्त्याला बसलेत. माती मागून राजाची स्वारी आली ना, राजाची. तर महाराज म्हणले तो राजा आहे का? हा म्हणले मी महाराज आहे ना. तो राजा आहे मी महाराज आहे. हो मग म्हणले तुम्ही बाजूला सरकणार ना, त्याला गरज असेल जाईल बाजूने म्हणली, मी उठणार नाही म्हणले. ते त्या दूतांनी विचार केला की हे जरा फक्कड महात्मा दिसतो. मग त्याने सांगितलं एक करा, तुम्ही पाय पसरून बसला ना तेवढे पाय आकडा म्हणले, पाय आकडून बसा, नका उठू म्हणले. त्यानं सांगितलं ज्याला हात पसरायचा आहे तो या जगात पाय आकडतो. मी हातच पसरला नाही तर पाय का आकडायचं कारण आहे मला. विरक्त पुरुष असतात, निष्प्रह चित्रणम जगत. निष्प्रह माणसाला गवतासारखं जग वाटत असतं, खरा विरक्त पुरुषाला भार्या गवताप्रमाणे वाटत असते. दानशूर माणसाला धन गवताप्रमाणे वाटतं आणि खरा क्षत्रिय आहे त्याला रणांगण गवतासारखं वाटतं. क्षत्रियाला रणांगण गवताप्रमाणे वाटतं, दानशूर माणसाला धन गवताप्रमाणे वाटतं, विरक्त पुरुषाला भार्या गवताप्रमाणे वाटते आणि त्याचबरोबर निष्प्रह पुरुषाला जगत गवताप्रमाणे वाटतं. निष्प्रह शतरणम जगत. साधू पुरुषाचे नारद घाबरले नाहीत. नारदांनी सांगितलं का रे हे काय करतोय तू? तो म्हणला माझा धंदा आहे. धंदा? नारद म्हणले अरे धंदा चुकीचा आहे तुझा. तो म्हणला चुकीचा बरोबर कुणी सांगितलं नाही मला अजून, त्याच्यामुळे माझा चाललाय तूच चाललेला आहे. अरे हे चुकीचा धंदा आहे, तुला धोक्यामध्ये घालील. तो म्हणला धोक्यात नेहमी काय प्रवचन ऐकायला उभा राहिलो का? म्हणला द्या काय तुमच्याजवळ आहे ते. हा तुमच्याजवळ. त्यांना सांगितलं मी देतो तुला, पण तू विचार कर ना जरा. क्षण एक मन स्थिर करोनी सावध होई डोळे उघडोनी पाहे वेद बोलिले पुराणे तुका विनवणी करीतसे. अरे जरा मन स्थिर करून जरा विचार कर. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला तुम्ही विशेष वार्ती लाविला थिता परमार्थ हाती जागेला करी हा वहिला विचार. जरा विचार कर, विचार कर. तो म्हणला काय विचार करू? विचार करण्याची शक्ती तर पाहिजे ना माझ्याकडे, विचार करण्याची कुवत तर पाहिजे का नाही? बिगर विचाराचं जीवन जगतो माणूस. विचार करण्याची कुवत पाहिजे आणि केला तरी चांगला विचार करण्याची कुवत पाहिजे. त्याला सांगितलं माझा धंदा आहे हा. नारद म्हणले अरे धंदा हे तुझ्याकडून पाप घडत आहे. तो म्हणला पाप? पापन पुण्य मला माहितीच नाही. कशाचं पापन कशाचं पुण्य? त्या काळात एकच वाल्मिक होता, आता घरोघर वाल्मिक झाले. कशाचं पापन कशाचं पुण्य म्हणतात. पुण्य म्हणजे फुलतापण आणि पाप म्हणजे धमकीन असं काहीतरी सांगतात. म्हणले हे काही खरं सगळं आहे. ज्यावेळी तो प्रसंग येतो त्यावेळी आपल्याला रडायला जागा पुरत नसते. कळो येईल अंतकाळी तुकोबर म्हणतात. कळतं माणसाला, पण प्रसंग आल्यावर कळतं. त्यावेळी माणसाला कोणी वाचू शकत नाही. हा पातके करिता पुढे आहे पुसदान काय जाब देता होशील तू. हा पातक करता पुढे तुला विचारणार आहे ना कोणीतरी, त्या टायमाला तू काय सांगशील. मग म्हणले अरे हे पाप होत ज्याकडून. तो म्हणला पाप? आणि मग विचार करू लागला या पापामध्ये तुला वाटेकरी कोण होईल का? तो म्हणला पापात वाटेकरी घरचे आहेत ना, विचारून ये. तो म्हणला मला तिकडं पाठवून जा पळून. म्हणजे पळून जाणार नाही, तुला घेऊन जाणार आहे, त्यासाठी आलोय. घरी गेला, विचारलं मी पाप करतोय, या पापामध्ये कोणी वाटेकरी होईल का? त्याने सांगितलं घरच्यांनी तुम्ही कुटुंबाचे करते आहात, तुम्ही पाप करून आम्हाला जगवता का पुण्य करून जगवता हे आम्हाला माहित नाही. तुम्हाला कोणी सांगितलं पाप करून आम्हाला जगवायला? पुण्य करून जगवता येत नाही का? मग जर केलं असेल पाप तर तुमचं तुम्ही भोगा.
आणि असं म्हणलं तर पश्चाताप झाला. आला नारदांच्या पायावर डोकं ठेवलं. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमट ते करा माझ भार ओझे तुम्हा. पायावर डोकं ठेवलं. महाराज खरंच तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. पापात कोणी वाटेकरी होत नाही. आता मला याच्यातून पापातून नाहीसं करण्यासाठी काहीतरी सांगा. म्हणले एक उपाय तुला सांगतो. राम नामाचा जप केला. राम म्हणे वाट झाली यज्ञ पाऊला पाऊली. यज्ञाचं पुण्य मिळतं राम नामामध्ये. राम नामाचा जप कर आणि नामाने या जगात नामाची शक्ती एवढी आहे की समूळ पाप नाही सुद्धा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपान करे पापा निर्मूळ. आणि नामसंकीर्तन साधवन सोपे जळतील पापे जन्म. नाम एक तत्व आहे. एक तत्व नाम दृढधरे म्हणा किंवा नामा परते तत्व ना हिर्यान्यता वायाने पंथ. जसे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 तत्व आहेत तसं परमेश्वराचं नाम सुद्धा एक तत्व आहे. आकाश तत्व आहे. सूर्य पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता वायू हे तत्व आहे. वायूची प्रत्येकाला गरज आहे ना. वायू नसल्यानंतर माणूस जिवंत राहणार नाही. वायूची गरज आहे हे एक तत्व आहे. तसं परमेश्वराचं नामस्मरण हे सुद्धा एक तत्व आहे. त्याची सुद्धा प्रत्येकाला गरज आहे. आणि मग राम नामाचा उपदेश केला. त्याला म्हणता येत नाही उलट म्हणायला लावलं नारदांनी. पण त्याचा उलट्याचा सोयीस्कर राम होऊ लागला. ए उपराटे अक्षरी मरा मरा या उत्तरी. नारद वाल्मिका उपदेश करी तो अक्षरे उद्धरला. राम नामाचा जप केला. आणि ज्ञानोबराय वर्णन करतात. स्मरण करिता वाल्मिक वैखरी वारुळा भितरी राम नाम. 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 स्मरण करिता वाल्मिक वैखरीन वारुळा भितरी राम नाम. आणि संपूर्ण पापाचा नाश झाला आणि एक ऋषित्व प्राप्त झालं. महाराज म्हणतात त्या संतांच्या संगतीमुळे वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. रामचरित्र अवतार अगोदर लिहिलं आणि त्याची उत्तम प्रकारची कीर्ती राहिली. याला फक्त संगती कारणीभूत. आरदक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा. संत संग दे संत संग दे अनेके प्रवाही घालू नको. आता संसार मज न करणे सर्वता परमार्थ पुरता हाती दे. संसार हा अनुकूल आमच्या जीवनामध्ये आहे. संसार आमच्या हातातलं बाहुलं आहे. परमार्थ मात्र आमच्या हातात दे देवा. परमार्थ प्रयत्नाने करावा लागतो. संसार हा घडतच राहतो होतच राहतो. आतापर्यंत झालेला आहे सगळ्यांचाच झालेला आहे. कोणाचा राहिलेला आहे. काही गोष्टी ज्या असतात ना स्वाभाविक असतात. काही प्रयत्नाने साध्य करावे लागतात. नदीचा ओघ स्वाभाविक असतो पण तलाव स्वाभाविक नसतो. प्रयत्न करून बांधावा लागतो. बंधारात प्रयत्न करून बांधावा लागतो. अवयव स्वाभाविक असतात. अलंकार स्वाभाविक नसतात. अलंकार तयार करून घालावे लागतात. अवयव स्वाभाविकच असतात. अलंकार स्वाभाविक नसतात. पाऊस पडला की नको ते गवत स्वाभाविक उगवत राहतं पण पीक स्वाभाविक कधी येत नाही. ते प्रयत्न करून आणावं लागतं. आणि म्हणून काही गोष्टी संसार हा स्वाभाविक आहे. अनादि संसार माले ज्या ठाई नित्यविषय भोगले पायी ते ठसावले चित्ताचे टाई वारंवार देही सेविना. संसार कोणाला करायला सांगितलं. गाईचं वासरू आईचं पोरग शिडीचं करडू जन्माला आल्याबरोबर पेयाला कोणी शिकवलं सांगा बरं त्याला. त्याला कोणी सांगितलं. ते करडू वासरू जन्म झाला की 15-20 मिनिटांनी लगेच प्यायला लागतंय. गाईच्या काशात कोणी ट्रेनिंग दिलं त्याला. आईचं बाळाला कोणी सांगितलं. अरे स्तन तोंडात वड म्हणजे पोटात दूध जाईल. हे कोणी शिकवलं त्याला. आपण म्हणतो काय कळतंय त्याला. मग पेत कसं काय बरोबर. अरे अनेक जन्म पेत आलेले ना. अनेक जन्म हे करत आलेले. आणि म्हणून हे संसार नाथ महाराज म्हणतात याचा आम्हाला विशेष वाटत नाही पण परमार्थ आमच्या हातामध्ये द्या. परमार्थ पुरता हाती देही. आणि अशी विनवणी नाथ महाराज करतात. जनार्दनाचा एका करुणा वचने. जनार्दनाचा एका करुणा वचने. जनार्दनाचा एका करुणा वचने.
संत संग दे संत संग दे संत संग दे संत संग दे जनार्दनाचा एका करुणा वचने करे वने वने पायापासी भगवंताच्या पायावर मस्तक ठेवून नाथ महाराजांनी विनंती केली की जीवनामध्ये संगती जी आहे ती संतांची सगळ्यांना द्या आणि सगळ्या लोकांचं कल्याण करा अशी मागणी या अभंगामध्ये नाथ महाराजांनी केली. वेळ संपली आणि झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून साधूच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी पूर्णविराम देतो. या ठिकाणी मंदिराचं काम चाललेले फार बैजनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचं काम झालेलं आहे. एक आपल्या वारकरी संप्रदायाच्या वरनं हे नाथ तपस्वी असतात आणि यांना आपण जर मदत केली तर आपल्या संसारी जीवनामध्ये फार मोठं सुख मिळत असतं. आपल्या संसारी जीवनामध्ये फार मोठी उत्क्रांती होत असते. साधू पुरुषाचे आशीर्वाद मिळाले तर आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष होत असतो, प्रपंचात उत्कर्ष होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी या मंदिराला आपण काय करावी, आपल्या शक्तीनुसार सगळ्यांनी मदत करावी. मी नुसतं बोलत नाही, मी गेल्या वर्षी 5,000 जाहीर केले, 8 दिवसांनी आणून दिले, इथं आणून दिले होते. म्हणजे मंदिर जिथं चाललंय तिथं गरज आहे त्या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे. हे आपल्या जीवनातला नफा असतो. आपला एक दगड तिथं बसला तरी पिढ्यानपिढ्या दर्शन घेणारे असतात. असो सकाळचं नियोजन आहे का, दिंडी प्रदक्षिणा हा, आणि सकाळी 9 ते 11 या वेळेत काल्याचं कीर्तन होईल आणि सकाळी 7:30 ते 9 या वेळेत दिंडी प्रदक्षिणा होईल. आणि सर्वांनी या भजनी मंडळाने सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचे. असो सेवा आपली संपली, सर्वांच्या समोर झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. या ठिकाणी पूर्णविराम देतो. परत आमचं गावामध्ये कीर्तन आहे त्याच्यामुळे मला लगेच जावं लागते. भजनी मंडळांना आता दुसऱ्या माझ्या कीर्तनात तुम्हाला डबल चाली म्हणायची. सगळे गाणारे मुलं आहेत, फार चांगले गातात, वादन चांगले, गाणं चांगले, सर्व आपला एक योग चांगला आहे. बघा साहेब, आपल्याकडे टाळकरी जुने आता संपत आले, नवीन तयार झाले आणि चांगली थळी तयार झाली. बघा चांगली उत्तम प्रकारची गातात, वाजतात. असं होय. अजून त्यांच्यामध्ये तुम्ही 4 गवसून घ्या, अजून नादवा जरा, म्हणजे जरा काही भजनी मंडळाचा संच वाढला जाईल. असो या ठिकाणी पूर्ण विठ्ठल विठोबा
परमेश्वर